हाय हॅलो नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज मी अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन होणारी रव्याची खीर बनवणार आहे. आता बघा, मार्गशीर्ष महिना चालू आहे, तर प्रत्येक गुरुवारी आपल्याला प्रश्न पडतो की काय नैवेद्य बनवायचा. तर आज मी नैवेद्यासाठी रव्याची खीर बनवणार आहे. तर म्हटलं चला तुमच्याबरोबरसुद्धा रेसिपी शेअर करूया. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि खूप सोपी आणि झटपट होणारी अशी रेसिपी आहे. चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे रवा. तर इथे मी या चमच्याने 2 चमचे रवा घेतला आहे. मी जाड रवा घेतला आहे. मी 6 जणांसाठी बनवते म्हणून मी हे 2 चमचे रवा घेतला आहे. त्याचबरोबर 1 वाटी साखर घेतली आहे. आणि हे आहे ना केसर, मी अगोदर भिजत ठेवला आहे म्हणजे आपल्याला रवा भाजेपर्यंत याला मस्त कलर येईल. तूप लागणार आहे आपल्याला. वेलची पूड आहे आणि इथे मी ड्रायफ्रूट्स बारीक कट करून घेतलेले आहेत. चला आता आपण खीर बनवूया. त्यासाठी मी इथे टोपामध्ये 2 चमचे तूप घेतलं आहे आणि आपला रवा तुपामध्ये छान भाजून घ्यायचा आहे. एक 4 ते 5 मिनटं व्यवस्थित भाजून घेतल्यानंतर आपण याच्यामध्येच ड्रायफ्रूट टाकणार आहे. त्यामुळे ड्रायफ्रूटसुद्धा रव्याबरोबर छान फ्राय होतील. बघू शकता आपला रवा एकदम छान भाजला आहे. आता आपण यामध्ये दूध टाकूया. दूध अंदाजानेच टाकायचं. तसं दूध जास्तच टाकायचं कारण थंड झाल्यानंतर रव्याची खीर थोडीशी घट्ट होते. आता आपण यामध्ये साखर टाकूया. साखर टाकल्यानंतर मी यामध्ये 2 चमचे वेलची पूड टाकणार आहे. वेलची पूड टाकून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. आणि लास्टला मी केसरचं दूध टाकणार आहे. केसर टाकलंच पाहिजे असं काही नाही. असेल तर टाका, नसेल तर नाही टाकलं तरीसुद्धा चालेल. बघू शकता अशी आपली खीर तयार आहे. आणि ही खीर आहे ना एकदम पटकन बनते आणि बनवायलासुद्धा खूप सोपी आहे. तुम्हीसुद्धा नक्की बनवून बघा आणि खायलासुद्धा खूप टेस्टी लागते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.